Standard 3 Mathematics, page number 6. Exercise. Poonam has made a rocket using some three-dimensional shapes. For that, how many blocks of each shape has she used? Observe and write. या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळे शेप्स दिसत आहे आणि ते शेप्स किती आहेत हे आपल्याला मोजायचे आहे. हे वेगवेगळे आकार म्हणजेच क्यूब, क्यूबॉइड, कोन आणि सिलेंडर. क्यूब कशाला म्हणायचे? CUB. क्यूब म्हणजे घनाकृती ठोकळा जो एक साधारणतः चौकोनी आकाराचा असतो. त्यानंतर क्यूबॉइड CUBOID. क्यूबॉइड म्हणजे ज्याला आपण उदाहरण देता येईल ब्रिक्स. विटेच्या आकाराचा आयताकृती ठोकळा त्याला आपण क्यूबॉइड म्हणू. त्यानंतर कोन, आईस्क्रीम कोन, लांब आकाराचा पण समोर टोक असलेला त्याला आपण कोन असे म्हणतो. त्यानंतर आहे सिलेंडर, SYLINDER. सिलेंडर आपल्याकडे गॅस सिलेंडर असते, गॅस टँक असते, त्यावरूनच सिलेंडर म्हणजे गोलाकार डब्याच्या आकाराचा किंवा दंडगोलाकार असा आपण त्याला म्हणूया. आता बघूया या चित्रामध्ये किती आकार आहेत. आता बघायचं आपल्याला क्यूब म्हणजे घनाकृती ठोकळा. तर आपण या चित्रामध्ये बघूया, हा एकच आपल्याला घनाकृती ठोकळा दिसेल म्हणून आपण इथे 1 लिहूया. त्यानंतर आहे क्यूबॉइड म्हणजे ब्रिक्स, विटेच्या आकाराचा किंवा आयताकृती ठोकळा. तर यामध्ये आयताकृती ठोकळे किती आहेत? 1 आणि 2. तर इथे लिहूया आपण 2. त्यानंतर आहे कोन, आईस्क्रीम कोन या आकाराचा. आता आपण कोन मोजूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 कोन आहेत, एकूण 7. त्यानंतर आहे सिलेंडर आकार कोणते आहेत या चित्रामध्ये? गोलाकार, याला आपण सिलेंडर म्हणतो. 1 2 आणि 3, आणखी एक आहे 4. असे 4 सिलेंडर आकार आहेत. आपण इथे लिहूया 4. फिनिश.